इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलने थेट इराणच्या अणुकेंद्रांनाच टार्गेट केलंय। इराणच्या वर्मावरच हा घाव घातल्याचं मानलं जातंय। आता इराणने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। हे युद्ध जर भडकलं तर त्याचे काय परिणाम होतील, या युद्धात भारताची भूमिका काय असेल, या संदर्भातला पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। इस्रायलने इराणवर हल्ला का केला? इराण अण्वस्त्र बनवत असल्याचा इस्रायलचा दावा। इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची भूमिका काय? इराण इस्रायल युद्धात भारताची भूमिका काय? अलीकडच्या काळात दररोज युद्धाच्या बातम्या येत आहेत। युक्रेन रशिया असो की इस्रायलचे गाझा पट्टीवर होणारे हल्ले असो, आता त्यात आणखी एका युद्धाची भर पडली आहे। इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर इस्रायलने अचानक इराणवर हल्ला का केला असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालाय। यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलेल्या माहितीनुसार इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचला होता, म्हणून हा हल्ला केला असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलाय। अण्वस्त्र तयार करण्यासाठी एक मोठी प्रक्रिया पार करावी लागते। यासाठी युरेनियम धातूला मोठ्या प्रक्रियेत 90% असं शुद्ध केलं जातं। आतापर्यंत इराणने युरेनियम धातू शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत 60% युरेनियम शुद्ध करण्यात यश मिळवलं होतं। गेल्या काही महिन्यात इराणने समृद्ध युरेनियमचं शस्त्रीकरण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे पाऊल इराणला अण्वस्त्र समृद्ध राष्ट्र बनवण्यात मदतगार ठरणार होतं। पुढील काही महिन्यात इराण अण्वस्त्र सज्ज राष्ट्र झाला असता इस्रायलसाठी हा खूप मोठा धोका होता। त्यामुळे ही बाब इस्रायलच्या लक्षात आल्यानंतर इराणला रोखण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ला केला असं इस्रायलचं म्हणणं आहे। जगामध्ये सध्या 9 देश असे आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत। यामध्ये भारत, अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, युनायटेड किंगडम, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर इराण इस्रायलपेक्षा 75 पट मोठा आहे। लोकसंख्येचा विचार केला तर इराणची लोकसंख्या इस्रायलपेक्षा 10 पट आहे। अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इराणच्या अर्थव्यवस्थेपेक्षा इस्रायलची अर्थव्यवस्था मोठी आहे। इस्रायलची अर्थव्यवस्था जगात 27व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तर इराणची अर्थव्यवस्था ही जगात 46व्या क्रमांकावर आहे। इस्रायल गेल्या 2 वर्षापासून गाझामध्ये युद्ध लढतंय, तरीही इस्रायलचा आर्थिक विकास दर 3.2% राहिलाय, तर इराणचा आर्थिक विकास दर फक्त 0.3% आहे। सैन्य शक्तीचा विचार केला तर इस्रायलकडे जगातील 15वी शक्तिशाली सेना आहे, तर इराणकडे जगातील 16वी शक्तिशाली सेना आहे। इस्रायलच्या सैन्यामध्ये 1,70,000 सैनिक आहेत, तर इराणच्या सैन्याची संख्या 6,10,000 आहे। दोनही देशांच्या संरक्षणाचा खर्चाचा विचार केला तर इस्रायल संरक्षणावर 2,60,000 कोटी रुपये खर्च करतो, तर इराण संरक्षण क्षेत्रावर फक्त 1,30,000 कोटी खर्च करतो। लढाऊ विमानांचा विचार केला तर इस्रायलकडे 240 आणि इराणकडे 188 विमानं आहेत। इराण सातत्यानं फतह नावाची सुपरसॉनिक मिसाईल असल्याचा दावा करतो। या सुपरसॉनिक मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 15 पट अधिक असल्याचा दावा केला जातो। मात्र यावर तज्ज्ञांचं एकमत नाही। जर इराणने इस्रायलवर या मिसाईलनं हल्ला केला तर इस्रायलचं मोठं नुकसान होऊ शकतं। इस्रायल आणि इराणच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही तज्ज्ञांशी बातचीत केली। इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवरती 200 पेक्षा जास्त फायटर प्लेन्सने अटॅक केल्यानंतर आखातामधलं संघर्षाचं आणि तणावाचं वातावरण प्रचंड वाढलेलं आहे। याचा संघर्ष आखातामध्ये पसरू शकतो आणि जर हा संघर्ष पसरला तर स्वाभाविकपणे त्याची परिणाम जे आहे ते तेलाच्या जागतिक बाजारपेठांमधल्या किमतीवरती होऊ शकतात, किमती वाढू शकतात। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीची असुरक्षितता आणि अस्थिरता ही निर्माण झालेली आहे, अशा वेळेला कोणताही गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी सेफ ऑप्शन्स हा नेहमी शोधत असतो। त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की सोन्यामधल्या गुंतवणुकी देखील येत्या काळामध्ये वाढू शकतात। त्यामुळे सोन्याची किंमत असेल, तेलाची किंमत असेल, जर हा संघर्ष चिघळला तर तो निश्चितपणे वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची भूमिका काय? इराण इस्रायल युद्धात भारताची भूमिका काय? या युद्धाचा जगाच्या अर्थकारणावर काय परिणाम होईल? अमेरिका जरीही इराण आणि इस्रायल या संघर्षात डायरेक्टली इन्व्हॉल्व नसेल तरीही अमेरिकेचा इस्रायलला डायरेक्ट मिलिटरी सपोर्ट, त्याचबरोबर इंटेलिजन्सचं जे कोऑर्डिनेशन आहे, इराणमध्ये जो हल्ला इस्रायलने केलेला आहे त्याचं संपूर्ण इंटेलिजन्सचं नेटवर्क जरी मोसादचं असेल
तरी त्याला स्ट्रॅटेजिक सपोर्ट हा अमेरिकेने दिलेला आहे. भारताची भूमिका ही, मध्यस्थीची भूमिका ही महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर एक बॅलन्स्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे, म्हणजे भारत आणि इराण, त्याचबरोबर भारत इस्रायल यांच्या लष्करी आणि सामरिक जी भागीदारी आहे ती मेंटेन कशा पद्धतीने राहता येईल यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. साधारणतः एनर्जी मार्केट जे आहे, या एनर्जी मार्केटवर सर्वात मोठा हा इम्पॅक्ट होणार आहे. जवळपास जे स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे हे क्रिटिकल महत्वाचं आहे आणि क्रिटिकल आहे, स्ट्रॅटेजिक फार क्रिटिकल आहे. या ठिकाणी संपूर्ण ऑइल सप्लाय चेन जी आहे ती डिस्टर्ब होण्याचा त्या ठिकाणी धोका आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे, आण्विक जो धोका आहे संपूर्ण जगाला, आण्विक शस्त्रासह तिसरं युद्ध होतं की काय अशी जी भीती आहे ही भीती असणार आहे. त्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षाचे परिणाम हे लॉंग टर्म जागतिक पटलावर असणार आहेत आणि त्याचा भारतावरही त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणने देखील इस्रायलवर हल्ला केलाय. युद्धाच्या कथा ऐकायला आणि पाहायला चांगल्या वाटतात, मात्र युद्ध हे माणसांसह पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंचं तांडव आहे. हे तांडव लवकर थांबावं हीच अपेक्षा. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.